नमस्कार. कधी विचार केलाय का की झाडाची मुळं आणि समजा आपल्या घराची फरशी यांच्यात काय गणिती संबंध असू शकतो? विचित्र वाटतंय ना? पण आज आपण अशाच दोन संकल्पना उलगडणार आहोत, वर्ग आणि वर्गमूळ. या दिसायला अगदी साध्या आहेत, पण आपल्या रोजच्या आयुष्यात ना त्या अक्षरशः सगळीकडे लपलेल्या आहेत. बरं, एका साध्या फरशीचा एका मोठ्या स्पोर्ट्स फील्डशी काय संबंध असू शकतो? म्हणजे प्रश्नच थोडा विचित्र वाटतो, बरोबर? पण थांबा, याच्या उत्तरापर्यंत पोहोचताना गणिताची एक वेगळीच गंमत आपल्याला कळणार आहे. चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. ओके, एक कल्पना करूया. समजा आपण फरशा लावतोय. आता जर आपण 3 फरशा आडव्या आणि बरोबर 3च फरशा उभ्या लावल्या, तर काय होईल? आपल्याला एकूण 9 फरशांचा एक मस्त चौरस मिळेल. आणि इतकी साधी दिसणारी गोष्ट आहे ना, हाच गणिताचा खरा पाया आहे. तर आपण जे फरशांचं उदाहरण पाहिलं ना, ते फक्त एक आकार नाहीये, ती प्रत्यक्षात एक गणिती क्रिया आहे. चला तर मग या आकारांमागच्या संख्यांना जरा समजून घेऊया आणि बघूया की हा वर्ग म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे. तर मग वर्ग करणं म्हणजे नक्की काय? अगदी सोपं आहे. म्हणजे कोणत्याही संख्येला फक्त त्याच संख्येने गुणायचे. बस, गणितामधली ही एक खूप खूप मूलभूत आणि तितकीच महत्वाची क्रिया आहे. आणि हो, हे लिहिण्याची एक खास पद्धत सुद्धा आहे. म्हणजे आपण 3 गुणिले 3 असं लांबचक नाही लिहित बसत. त्याऐवजी आपण 3च्या डोक्यावर एक छोटासा 2 लिहितो. हा जो छोटा 2 आहे ना, तोच आपल्याला सांगतो की आपण त्या संख्येचा वर्ग करतोय. चला, ही संकल्पना एकदम पक्की करण्यासाठी काही उदाहरणं बघूया. जसं की 2चा वर्ग होतो 4, 5चा वर्ग 25 आणि 10चा वर्ग 100. यातला जो पॅटर्न आहे तो आतापर्यंत लक्षात आलाच असेल. बरं, जेव्हा आपण अशा पूर्ण संख्यांचा वर्ग करतो ना, तेव्हा जी उत्तरं येतात त्यांना एक खास नाव दिलं गेलंय. चला बघूया काय आहे ते. तर ह्या ज्या संख्या आहेत 4, 25, 100 यांना एक खास नाव आहे. यांना म्हणतात पूर्ण वर्ग संख्या. का? कारण या संख्यांपासून आपण एकही तुकडा शिल्लक न ठेवता एक अगदी परिपूर्ण असा चौरस बनवू शकतो. म्हणून पूर्ण वर्ग. या बघा, या आहेत काही पहिल्या पूर्ण वर्ग संख्या. 1, 4, 9, 16 आणि पुढे. ह्या संख्यांवर जरा लक्ष ठेवा हा, कारण गणिताच्या जगात फिरताना ह्या आपल्याला सतत भेटत राहणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 5चा वर्ग 25 होतो हे आता आपल्याला कळलं. पण गंमत अशी आहे की गणितात प्रत्येक क्रियेला एक उलट क्रिया असतेच. मग प्रश्न साहजिक आहे की 25 वरून परत 5 वर जायचं कसं? आणि बरोबर याच उलटा प्रवासाला म्हणतात वर्गमूळ. म्हणजेच बघा, जर वर्ग म्हणजे बाजूवरून क्षेत्रफळ काढणं, तर वर्गमूळ म्हणजे क्षेत्रफळावरून ती मूळ बाजू शोधून काढणं. एकदम उलटं. वर्गमुळाची व्याख्या तशी अगदी सरळ सोपी आहे. ही अशी संख्या आहे जिला स्वतःशीच गुणलं की आपल्याला आपली मूळ संख्या परत मिळते. सोपं आहे ना? चला, आपल्या त्याच फरशीच्या उदाहरणाकडे परत येऊया. समजा आपल्याकडे 9 फरशा आहेत. तर मग त्यापासून बनलेल्या चौरसाची बाजू किती असणार? उत्तर अगदी सोपं आहे, 3. आणि हेच गणितामध्ये वर्गमूळ नावाच्या एका खास चिन्हाने दाखवलं जातं. त्याला रॅडिकल साइन असेही म्हणतात. पण थांबा, छोट्या संख्यांचं ठीक आहे, मोठ्या संख्यांचं वर्गमूळ कसं काढायचं? तर यासाठी ना 2 खूपच इंटरेस्टिंग पद्धती आहेत. असं वाटतं जणू काही आपण एखादं कोडच सोडवतोय. चला बघूया काय आहेत त्या पद्धती. ओके, तर पहिली पद्धत आहे मूळ अवयव पद्धत. आपण 36चं उदाहरण घेऊया. सगळ्यात आधी आपण 36ला त्याच्या मूळ अवयवांमध्ये तोडतो. म्हणजे कसं? तर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. आत्ता खरी गंमत बघा. आपण यांच्या जोड्या बनवणार. म्हणजे 1-2ची जोडी आणि 1-3ची जोडी. आता प्रत्येक जोडीतून फक्त एकच अंक बाहेर घ्यायचा आणि मग त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिले 3 आणि उत्तर आलं 6. झालं, 36चं वर्गमूळ 6. आता दुसरी पद्धत. ही तर अजूनच वेगळी आहे. याला म्हणतात पुनरावृत्त वजाबाकी. 25चं उदाहरण घेऊया, म्हणजे पटकन कळेल. आपण 25मधून एकामागोमाग एक विषम संख्या वजा करत जातो. म्हणजे आधी 1, मग 3, मग 5 असं करत करत शून्यावर पोहोचेपर्यंत. आता फक्त मोजायचं की आपण किती वेळा वजाबाकी केली. 25मधून वजा करत गेल्यावर आपल्याला 5 पायऱ्या लागतात. म्हणून 25चं वर्गमूळ आहे 5. आहे की नाही मस्त ट्रिक? बरं,
हे सगळं काही फक्त वही पुस्तकातलं गणित नाहीये हं. ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या आजूबाजूला म्हणजे अगदी आपल्या घरात आणि घराबाहेर वर्ग आणि वर्गमूळ अक्षरशः सगळीकडे लपलेले आहेत. चला त्यांना शोधायला निघूया. आणि आता आपल्या त्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आठवतंय? जर 100 चौरस मीटरच्या खोलीत चौरस आकाराच्या फरशा लावायच्या असतील तर त्या खोलीची प्रत्येक बाजू किती लांब असेल? ह्याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 100चं वर्गमूळ काढावं लागेल, जे येतं 10. याचा अर्थ खोलीची प्रत्येक बाजू 10 मीटर लांब असणार. किंवा याच्या अगदी उलट विचार करूया. समजा आपल्याकडे 5 मीटर बाजू असलेली एक चौरस आकृती बाग आहे. मग तिचं क्षेत्रफळ किती असेल? सोपं आहे. यासाठी आपल्याला 5चा वर्ग करावा लागेल, म्हणजे 25 चौरस मीटर. आणि हे काही फक्त घरातल्या बागेपुरतं मर्यादित नाहीये. मोठमोठी मैदानं जसं की फुटबॉल किंवा क्रिकेटची, त्यांची आखणी करताना सुद्धा ह्याच गणिताचा वापर होतो. म्हणजे बघा, मैदानाचं क्षेत्रफळ आणि त्याच्या बाजू यांचं एकदम अचूक मोजमाप करण्यासाठी वर्ग आणि वर्गमूळ किती आवश्यक आहेत? तर मग आज आपण जे काही पाहिलं त्याचा एक पटकन सारांश घेऊया का? 4 मुख्य गोष्टी. 1. वर्ग म्हणजे संख्येला स्वतःशीच गुणणं. 2. वर्गमूळ म्हणजे ती मूळ बाजू शोधून काढणं. 3. पूर्ण वर्गसंख्या म्हणजे ज्यापासून एक परिपूर्ण चौरस बनतो. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वर्ग आणि वर्गमूळ या एकमेकांच्या अगदी विरुद्ध क्रिया आहेत. तर आता पुढच्या वेळी जेव्हा एखादी खिडकी दिसेल किंवा बुद्धिबळाचा पट, अगदी आपल्या फोनमधले ॲप्सचे आयकॉन जरी पाहिलेत तरी एक क्षण थांबा आणि विचार करा. या साध्या दिसणाऱ्या आकारांच्या मागेसुद्धा वर्ग आणि वर्गमुळाचं गणित लपलेलं आहे. आता आपल्या जगात अजून कुठे कुठे हे गणित सापडतं याचा शोध नक्की घ्या.